आपण नेमके दिसतो कसे हे आपल्याला कळतच नाही. कारण मॉलमध्ये गेला तर एखादा फिल्टर लावल्यासारखा आपला चेहरा दिसतो, एखाद्या शॉपमध्ये गेला तर डल वाटतो, घरी आरशामध्ये आपण वेगळेच दिसतो आणि इनफॅक्ट आरशामध्ये आपण उलटे दिसतो. सो ते कळतच नाही. त्याचबरोबर जर तुम्ही बाहेर सनलाईटमध्ये गेला तर आपण काही वेगळेच दिसतो. काही कॅफेमध्ये तर आपण इतके ग्लो करतो की प्रश्न पडतो की खरंच ही मीच आहे का. सो हा जो सगळा खेळ असतो ना तो लाईटचा असतो. आपला चेहरा बदलत नसतो. कसा आणि नेमकं आपण त्यानुसार कसे बदलतो हे ओळखायचं असेल तर याची ट्रिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो एक मोठा मिसअंडरस्टँडिंग हा आहे की आपला चेहरा बदलतो. तर आपला चेहरा बदलत नसतो, लाईट बदलत असते आणि त्यामुळे आपला चेहरा प्रत्येक वेळी वेगळा दिसतो. पिवळ्या लाईटमध्ये आपण सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसतो आणि मॉल आणि कॅफेमध्ये आपला चेहरा जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतो. यामुळेच पांढऱ्या लाईटमध्ये चेहऱ्यावरचे छोटे फ्लॉज जास्त दिसतात आणि त्यामुळे आपण डल वाटतो. आणि सूर्यप्रकाश सगळ्यात न्यूट्रल असतो, पण डायरेक्ट असेल तर शॅडो पडतात, त्यामुळे चेहरा अनइवन दिसू शकतो, म्हणजे एकदम हार्श होऊन असेल तर. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आरसा आणि कॅमेरा कधीच सेम नसतात. आरशामध्ये आपण स्वतःचा उलटा चेहरा पाहतो आणि कॅमेरामध्ये आपण सरळ पाहतो, त्यामुळे फोटोमध्ये कधी कधी आपल्याला ते वेगळं वाटू शकतं. आता इथे अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की लाईटचा टाईम सुद्धा खूप मॅटर करतो. सो आपला खरा चेहरा जर बघायचा असेल तर न्यूट्रल लाईटमध्ये बघायचा आहे. म्हणजेच काय तर एकंदरीत टाईम खूप मॅटर करतो. सकाळी साधारण 7 ते 9 वाजता म्हणजे या दरम्यान आणि संध्याकाळी 5:30 ते 6:30च्या दरम्यान लाईट सगळ्यात सॉफ्ट आणि बॅलन्स असतो. यावेळेत ना खूप हार्श प्रकाश असतो ना खूप शॅडोज असतात, त्यामुळे तुमचा चेहरा सगळ्यात न्यूट्रल यामध्येच दिसू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, तर मग आपला चेहरा एक्झॅक्टली कसा दिसतो, कसा ओळखायचा, तर त्याचं उत्तर खूप सिंपल आहे. न्यूट्रल आणि सॉफ्ट डे लाईट. म्हणजेच काय तर खिडकीजवळ येणारा हलका जो प्रकाश असतो. जर तुम्हाला तुमचा खरा चेहरा बघायचा असेल तर खिडकीजवळ उभे राहा. डायरेक्ट कडक उन्हात नाही, कोणताही फिल्टर वापरू नका. नॉर्मल कॅमेरा, शक्यतो बॅक कॅमेरा वापरा आणि फोटो काढा, कारण का बरेच वेळा सेल्फीमध्ये फिल्टर्स ॲड्स असतात, आपल्याला कळून येत नाही. सो बॅक कॅमेरा ओपन करा आणि तुम्ही फोटो काढा. त्याचबरोबर तुम्ही आरशामध्ये सुद्धा स्वतःकडे बघून तुम्ही फोटो काढू शकता. दोन्ही कम्पेअर करा. यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली तुम्ही कसे दिसता, तुमचा प्रॉपर स्किन टोन कसा आहे हे समजेल. आणखी एक छोटा टिप म्हणजे चेहरा एकदम समोर ठेवा. वरून किंवा खालून आपण जे अँगल घेतो ते टाळा, कारण अँगलमुळे सुद्धा आपला चेहरा चेंज होतो. सो ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा. त्यामध्ये अति लाईट नसते, त्यामुळे तुम्हाला परफेक्ट तुमचा जो चेहरा आहे, जो दुसऱ्यांना दिसतो तोच तुम्हाला दिसेल. सो या पद्धतीने फोटो काढून तुम्ही तुमचा खरा चेहरा बघू शकता.